आज आपण पाहूया प्रजनन कशासाठी असतं. बहुतांशी सजीव हे प्रजनन करतात. मानवाची लहान बाळं असतात, माकडांची लहानशी पिल्लं असतात, कुत्र्यांचीही लहानशी पिल्लं असतात, ज्यांना आपण पपीज म्हणतो. तर प्रजनन या क्रियेमध्ये जीव नवीन जीवांना जन्म देतात, जे त्यांच्यासारखे दिसतात. ही प्रक्रिया म्हणजे प्रजनन. पण या व्हिडिओमध्ये ज्या विषयाबद्दल सखोल विचार करणार आहोत आपण, तो म्हणजे प्रजनन का आवश्यक असतं. म्हणजे तुम्हीच एकदा विचार करा, की एखाद्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी प्रजननाची आवश्यकता असते का? असं वाटत तरी नाही, हो की नाही? म्हणजे कुणाला जिवंत राहण्यासाठी त्यांनी नवीन बाळाला जन्म द्यायला हवा का? नाही ना. म्हणजे पहिला मुद्दा काय आला, की व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी प्रजनन करण्याची आवश्यकता नाही. प्रजननामध्ये खूप अधिक कष्ट असतात. अगदी माणसातच पहा ना. 9 महिने आई पोटात बाळाला ठेवते, त्याला वाढवते. त्यानंतर आई वडील ते बाळ मोठं होईपर्यंत कितीतरी कष्ट घेतात. कितीतरी वर्षांपर्यंत त्यांचं पालन पोषण करतात. मग जर ते व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी गरजेचं नसेल, त्यासाठी कष्टही खूप घ्यावे लागत असतील, तर मग प्रजनन हे महत्वाचं का आहे बरं? उत्तर आहे की व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी जरी प्रजनन आवश्यक नसलं, तरीही प्रजाती जगवण्यासाठी किंवा प्रजातींचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे प्रजनन आवश्यक आहे. तर मग ही प्रजाती म्हणजे काय असतं? तर जीवांची शारीरिक जडणघडण, त्यांचं दिसणं, रूप जर एक समान असेल आणि ते प्रजनन करू शकत असतील, तर ते एका प्रजातीमधील आहेत असं आपण म्हणू शकतो. जसं की आपण माणसं एका प्रजातीमधली आहोत. कुत्रे असतात, ते वेगवेगळ्या प्रजातीचे असतात. मांजरी वेगळ्या प्रजातीतल्या असतात. मग ह्या प्रजाती जर जिवंत राहणं हवं असेल, तर मग प्रजनन हे खूपच आवश्यक असतं, हे आपल्याला लक्षात येईल. तर आता हे उदाहरणासहित स्पष्ट करून सांगतो तुम्हाला. समजा, असा हरणांचा एक समूह आहे. तो जंगलांमध्ये राहतोय. प्रत्येक हरणाला जिवंत राहण्यासाठी काही प्रजनन करण्याची गरज नाही. ते काही त्यांना जिवंत राहण्यास मदत नाही करणार. पण या हरणांच्या कळपानं प्रजनन नाही केलं तर काय होईल ते पहा हा. काही कालावधीनं ही हरणं म्हातारी होतील आणि मरण पावतील. त्यांचं वय वगैरे विषय सोडा. समजा त्या जंगलातील मांसभक्षी प्राण्यांनी त्यांची शिकार केली. मग आता असे सिंह असतील, वाघ असतील, अशा प्राण्यांनी जर त्या हरणांची शिकार केली आणि त्यांची संख्या कमी केली, तर दुसरी एक शक्यता म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती आली, ज्यात या हरणांचा मृत्यू झाला. मग रोगाची साथ असेल, त्यात आजारी पडून ही हरणं मेली तर? कारण कोणत्याही सजीवाचा ठराविक कालावधीनंतर मृत्यू हा होतोच. त्यामुळे या हरणांमध्ये प्रजनन करण्याची क्षमता नसल्यास ते नाहीसे होतील. यामुळे केवळ त्या हरणांच्या प्रजातीवरच नव्हे, तर त्यांना खाणाऱ्या या सिंह वाघांवर देखील परिणाम होईल. कारण शिकार करायला, खायला हरणच शिल्लक राहणार नाहीत, हो की नाही? म्हणजेच सिंहांची संख्या योग्य राखण्यासाठी हरणांमध्ये प्रजनन होत राहणं गरजेचं असतं. म्हणजेच संपूर्ण पर्यावरण संस्थेवर परिणाम होईल याचा. मग यात प्रजनन काय काम करतं बरं? हरणांमध्ये भरपूर प्रमाणात प्रजनन झालं की जंगलामध्ये त्या हरणांची संख्या अधिकाधिक होत जाईल. म्हणजेच प्रजनन क्षमता असली की जीवांना आपली संख्या वाढवता येते. लोकसंख्या जशी असते तशीच सर्व जीवांची संख्या असते. ती वाढायला प्रजनन क्षमता महत्वाची असते. आता जरीही हरणांचा मृत्यू होत राहिला, त्यांची शिकार जरीही होत राहिली, नैसर्गिक आपत्ती येऊन हरणांची संख्या जरी कमी झाली, पण एकूणच संख्या अधिक असली की मृत्यू दर कितीही असला तरीही ती प्रजाती जिवंत राहते. म्हणजेच एकूण लोकसंख्या संतुलित राहते. कारण त्यांच्याकडे संतती वाढवण्याची क्षमता असते. अशा रीतीनं प्रजाती जिवंत राहू शकते. प्रजनन करत राहून. प्रजनन क्षमता मिळाल्यामुळे ते प्रजातीची संख्या वाढवण्यास मदत करू शकते. प्रजनन न झाल्यास संख्या कमी होईल, ज्यामुळे त्या प्रजातीचं अस्तित्व धोक्यात येईल. आणखी एक महत्वाचं कारण आहे, उत्क्रांती होण्यासाठी देखील प्रजनन खूप महत्वाचं असतं. पण प्रजनन हे त्याच्याशी कशा रीतीने संबंधित असतं याबद्दल एक कल्पना द्यायची तर, जेव्हा व्यक्ती प्रजनन करते तेव्हा त्याची संतती, त्यांची जी मुलं असतात ती पूर्णपणे त्यांच्यासारखी दिसत नाहीत. म्हणजे आपण काही एकदम हुबेहूब आपल्या आई वडिलांसारखे दिसत नसतो, हो की नाही? ह्यालाच प्रजननामधील परिवर्तन म्हणतात. याचाच परिणाम म्हणून जेव्हा पुढील संतती जेव्हा प्रजनन करते, तेव्हा त्यांची होणारी संतती, त्यांची होणारी मुलं ही आणखी फरकांसह निर्माण होतात.
तर मग अधिकाधिक जसं प्रजनन होत जातं, अधिकाधिक फरक होत जातात. या आकृतीमध्येच तुम्हाला लक्षात येईल की वर्षानुवर्ष मानवामध्ये जे प्रजनन होत राहिलंय, त्याचा लाखो वर्षांनी किती मोठा फरक झालाय, किती परिवर्तन घडत गेलं आहे ते. म्हणजे प्रत्येक नवीन पिढी ही अधिकाधिक फरकांनी, असमानतांनी जन्माला येते. आणि जेव्हा लाख किंवा अगदी 10 लाख वर्षांनी आणि कितीतरी पिढ्यांनंतर हे फरक इतके मोठे झालेले असतात की आपल्याला नवीन प्रजातीच पाहायला मिळते, ज्याला उत्क्रांती असं म्हणतात. हा याचा एक विस्तृत असा आढावा झाला. आणि म्हणूनच आपल्या जगात इतक्या मोठ्या संख्येने प्रजाती आढळून येत आहेत, सर्व सजीवांच्या आहेत मग त्या. याला कारण आहे उत्क्रांती. त्याबद्दल भविष्यातील व्हिडिओमध्ये आपण अधिक बोलूच. पण आता तुमच्या लक्षात येत असेल की प्रजनन हे किती मोठा परिणाम घडवून आणणारा घटक आहे ते, सर्वच सजीवांसाठी, हो की नाही? तर आता नेहमीप्रमाणे एक उजळणी करून घेऊया. प्रजनन का महत्वाचं आहे? ते एकट्या व्यक्ती किंवा प्राण्यासाठी महत्वाचं नाही. जगण्यासाठी काही ते महत्वाचं नाही, पण प्रजाती, संपूर्ण प्रजाती जीवित राहण्यासाठी हे महत्वाचं आहे. ते कसं घडतं? कारण प्रजननामुळे प्रजातींची संख्या वाढते, ज्यामुळे प्रजातींमध्ये काही प्राण्यांचा मृत्यू जरी होत असला तरीही प्रजातीची लोकसंख्या कायम राहू शकते. आणि दुसऱ्या एका घटकाची आपण एक थोडक्यात कल्पना घेतली, ती म्हणजे उत्क्रांती या घटकाची. प्रजननामुळे होणारी संतती जी असेल त्यामध्ये थोडेफार बदल झालेले असतात. हे कितीतरी पिढ्यांनंतर पाहिले तर हे बदल एकत्र होतात आणि एक संपूर्ण नवीन प्रजातीच निर्माण होते. ज्यामुळे आजपर्यंत जितक्या प्रजाती आपल्या जगामध्ये दिसत आहेत त्या सगळ्या उत्क्रांती संकल्पनेमुळेच प्रत्यक्षात दिसत आहेत. त्यामुळे प्रजननाशिवाय उत्क्रांती अशक्यच होईल आणि त्यासाठी आवश्यक घटक तो कोणता? प्रजनन, हो की नाही? भेटूया पुढच्या व्हिडिओत.